गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. आईने शिकली स्कूटर. गट्टू आणि चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते आणि आई त्यांची बॅग लावण्यासाठी मदत करत होती. गट्टू चिंकी, तुम्हाला उशीर झालाय, लवकर तयार व्हा आणि शाळेसाठी निघा. हो आई. बरं आई, तुला माहितीये गुड्डीचे बाबा तिला रोज कारने घ्यायला येत आहेत. आणि हरीची आई सुद्धा त्याला कारने घ्यायला येते. आठवतंय तू मागच्या वर्षी म्हणालेलीस की तू आम्हाला स्कूटरवर घ्यायला येशील, पण तू तर अजून नाही आलीस. त्यासाठी आधी मला स्कूटर घ्यावी लागेल आणि नंतर ती चालवायला शिकलंही पाहिजे. आणि ह्याला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही वाट बघा. गट्टू चिंकी सुद्धा आईसोबत हसतात आणि मग ते दोघे शाळेत जातात. पण बाबा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना एक आयडिया सुचते. ते स्वतःशी म्हणतात, हे योग्य ठरेल. आमची अॅनिव्हर्सरी येतेय आणि मला समजलंय की मला काय करायचंय. बाबा स्वतःचाच एक प्लॅन बनवतात आणि कुणालाही काहीच सांगत नाहीत. 2 दिवसानंतर आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती आणि गट्टू चिंकीने सगळ्या घरभर फुगे सजवले होते. केक कट केल्यानंतर आई बाबांना एक शर्ट गिफ्ट करते. हे घ्या, हा तुमचा आवडता रंग आहे ना? अरे वा आई, तुला तर बाबांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी माहितीये. हा, ते तर आहे, पण माझ्याकडे सुद्धा एक खास गोष्ट आहे आज, जी पाहून तुमची आई खूप खुश होईल. अरे वा बाबा, अशी कुठली गोष्ट आहे की जी बघितल्यावर आई खूप खुश होईल? हो, काय बाबा? थांबा मुलांनो, असं नाही. मग बाबा आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात आणि तिला घेऊन अपार्टमेंटच्या खाली जातात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मागोमाग जातात. सगळे खूप एक्साइटेड होते की नेमकं आईला काय सरप्राईज गिफ्ट आहे. खाली जाताच बाबा आईची पट्टी उघडतात. समोर एक नवी कोरी चमचमती स्कूटर उभी होती. हे काय, नवीन स्कूटर? खरंच? अगदी खरं. हेच आहे तुमचं गिफ्ट. वा बाई, तुझी नवीन स्कूटर तर खरंच कमाल आहे. हो आई, आता तू लवकर ही चालवायला शिक, मग तू आम्हाला शाळेत न्यायला येशील जसं तू आम्हाला म्हणालेलीस. नक्की मुलांनो, मी उद्यापासूनच चालवायला शिकेन ही. हो, आम्ही रोज सकाळी लवकर उठून स्कूटर चालवायला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतात. या टेस्टसाठी आईला सगळे ट्रॅफिक रूल्स माहिती असणं आवश्यक होतं. यासाठी ती टेस्टच्या अगोदर एक दिवस बसून सगळ्या सायन्स आणि ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती मिळवते. आणि यामध्ये गट्टू चिंकी ही आईची मदत करतात. आई सांग, ह्या चिन्हाचा अर्थ काय? हो, या चिन्हाचा अर्थ असा आहे की ह्या रस्त्यावर आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये. व्हेरी गुड. आणि याचा अर्थ आहे की पुढे रस्त्यावर काम चालू आहे. येस आई, एकदम बरोबर. आणि ह्या 2 चिन्हाचा काय अर्थ आहे? हो, हे मला नक्की माहितीये. याचा अर्थ असा आहे की आपण इथे पार्किंग करू शकतो आणि दुसऱ्याचा अर्थ आहे की हा नो पार्किंग झोन आहे. अरे वाह, ग्रेट मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी मिळून आईची चांगली प्रॅक्टिस केलीत. आता तर ती सहज टेस्ट पास करेल. हो मुलांनो, थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवसापासून आई आणि बाबा पहाटे 4 वाजता स्कूटर चालवायला जाऊ लागले. एक दिवशी गट्टू चिंकी सुद्धा लवकर उठतात आणि आई बाबांसोबत यायचं म्हणतात. तर आई त्या दोघांनाही सोबत घेऊन जाते. मुलांनो, आईला अजिबात डिस्टर्ब करू नका, फक्त तिला स्कूटर चालवण्यावर फोकस करू द्या. ओके बाबा. मग आई हळूहळू स्कूटर चालवू लागते आणि बाबा त्यांच्या सोबत जाऊ लागतात. हा, व्हेरी गुड. असंच हळूहळू पुढे जा. आणि हो, ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीवर हात ठेव. जशी आवश्यकता वाटेल ब्रेक लाव आणि स्पीड खूप हळू ठेव. ठीक आहे, पण तुम्ही सोबतच चला, नाहीतर पडेन मी. नाही, तू घाबरू नकोस, तू चांगली चालवतेस. वा बाई, तू तर कमाल स्कूटर चालवतेस. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अचानक आईचा बॅलन्स बिघडतो आणि ती स्कूटर सांभाळू शकत नाही. हे बघून गट्टू चिंकी आणि बाबा घाबरतात. पण बाबा पटकन जाऊन स्कूटरला सांभाळतात
आणि पडण्यापासून वाचवतात. आई आई तुला तू काही ठीक झालं आहेस नाही ना? हो मुलांनो, ठीक आहे मी. मुलांनो, मी मनाई केली होती ना. तुम्ही कशाला पाठीमागून बोललात? आई पडली असती तर. सॉरी बाबा, चुकलं आमचं. काही हरकत नाही मुलांनो, सगळं ठीक आहे. पण आता मी तुम्हाला आणणार नाही. आता तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा आई एकदम एक्सपर्ट सारखी स्कूटर चालवेल. ओके? ओके बाबा. काही दिवसानंतर आई ड्रायव्हिंग चांगलं शिकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करते. तिची ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट 2 दिवसांमध्ये होती. हे बघ, तू तुझी लर्निंग टेस्ट उत्तम दिली आहेस. आता वेळ आहे ड्रायव्हिंग टेस्टची. ऑल द बेस्ट. मी तर खूप अस्वस्थ झालीये. माझ्याकडनं काही गडबड नको व्हायला. आई, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू छान परीक्षा देशील. तू काळजी करू नकोस ग. हो आई, ऑल द बेस्ट. 2 दिवसानंतर बाबा आईला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी घेऊन जातात. तिथे काही कोन्स उभे केले होते जे पार करून आईला जायचं होतं. हे बघ, यापैकी कुठलाही कोन गिरता कामा नये आणि तुला या कोनला टच न करता इथून तिथपर्यंत जायचंय आणि परत यायचंय. मला हे खरंच करता येईल ना? का नाही? तू एवढी चांगली प्रॅक्टिस केलीयस. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. जा, आज आपण तुझं ड्रायव्हिंग लायसन घेऊनच जाऊ. बाबांचं बोलणं ऐकून आईला कॉन्फिडन्स येतो आणि ती स्कूटर चालवू लागते. ती अगदी आरामात सगळे कोन्स पार करते आणि एकाही कोनला त्यांची स्कूटर टच करत नाही. आई खूप खुश होते आणि बाबा सुद्धा तिला खूप शाबासकी देतात. बघितलंस, मी म्हणालो होतो ना. मग टेस्ट पास केल्यावर आईला तिचं लायसन मिळतं. हो, मी खरंच खुश आहे. पण इथून घरी नाही जायचं. मी स्कूटरवरून गट्टू चिंकीला शाळेतून आणायला जाणार आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं. ठीक आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. मी घरी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो. मग काय होतं, आई गट्टू चिंकीच्या शाळेत स्कूटरवरून त्यांना घ्यायला जाते. तिला बघून गट्टू चिंकी अगदी आनंदाने उड्या मारू लागतात आणि धावतच तिच्याजवळ जातात. वा आई, याचा अर्थ तुला लायसन मिळालंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. मग गट्टू चिंकी आईच्या पाठीमागे बसून पुन्हा घरी जातात आणि खूप जास्त खुश असतात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा बाई, यात तर खूप गोष्टी आहेत. हे फिशिंग फन काय आहे ग? तुम्हा दोघांना मी जे अक्षर सांगेन ते तुम्ही फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचं. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षरं शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा डोळा आणि हाताचं कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. हे घ्या लिस्ट आणि आता ह्यामध्ये एक एक करून टाकण्याचा प्रयत्न करा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा आहे पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीतल्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.